MBAचं शिक्षण घेणाऱ्या मुलानं काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी बापाला पहिल्यांदाच बंगळुरूमध्ये मॉल दाखवण्यासाठी नेलं. दोघेही बंगळुरूतील GT मॉलमध्ये गेले. शेतकरी फकीरप्पा आणि मुलगा हे दोघं मॉलमध्ये गेले. मुलगा टी-शर्ट आणि पॅन्ट घालून होता. वडिलांनी मात्र धोतर घातलं. त्यांना मॉलमध्ये सुरक्षा रक्षकांनी थांबवलं. धोतर घालून मॉलमध्ये जाऊ शकत नाही, पॅन्ट घालून या असं त्या शेतकऱ्याला सांगितलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभर मॉल विरोधात संतापाची लाट पसरली. थेट मॉल बंद करण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर सरकारनं हा मॉल 7 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर मालमत्ता कर न भरल्याप्रकरणी महानगरपालिकेनं मॉलला सील ठोकत दणका दिलाय. घडलं असं की हावेरी जिल्ह्यातील शेतकरी फकीरप्पा हे मुलासह मॉलमध्ये गेले. शेतकरी फकीरप्पा हे धोतर घालून होते, मात्र सुरक्षा रक्षकानं त्यांना मॉलच्या बाहेर हाकलून दिलं. तुम्ही धोतर घालून मॉलमध्ये जाऊ शकत नाही. तुम्हाला मॉलमध्ये जायचं असेल तर तुम्ही पॅन्ट घालून या, हा इथला नियम आहे असं सुरक्षा रक्षक सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर मात्र मॉल विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. कन्नड समर्थक आणि शेतकरी संघटनेनं आंदोलन करत मॉलच्या व्यवस्थापनानं माफी मागावी अशी मागणी केली. छोटे कपडे घालून मॉलमध्ये प्रवेश दिला जातो तर धोतर घालणाऱ्यांना का नाही असा सवालही उपस्थित केला. त्यावर अभिनेत्री गौहर खान हिनं फकीरप्पा यांचं समर्थन केले. भारताच्या संस्कृतीवर आम्हाला गर्व असल्याचं गौहर खान हिनं घटनेचा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय. या घटनेनंतर मॉलचे मालक आणि सुरक्षा गार्ड यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आलाय. कर्नाटक सरकार एवढ्यावरच थांबले नाही तर हा मॉल 1 आठवडा बंद ठेवण्याचा आदेश दिलाय. या मॉलला महानगरपालिकेकडूनही दणका देण्यात आलाय. बंगळुरू महापालिकेनं मालमत्ता कर न भरल्याप्रकरणी या मॉलवर कारवाई केली आहे. 2022-23 या वर्षाचा 1,78,00,000 रुपये मालमत्ता कर न भरल्याप्रकरणी महानगरपालिकेनं मॉलला सील ठोकलाय.